तर नमस्कार मंडळी, मी राज. तर आज आमको वाजूक जायचं होता. तर आम्ही निघालो, भाव पण होतो सोबत. तर येऊन पोचलो खारेपटणात. तर आपल्या हळद तर वाजवायची नव्हती, फक्त लग्न आणि वरात वाजवायची होती. तर आम्ही मग 10 वाजता निघालो. तर मध्ये शॉर्टकट घेतला, शेरबे मार्गे निघालो. तर मग मध्ये पेट्रोल वगैरे टाकून घेतला पेट्रोल पंपावर. तर आमका फाटक तर लागलं नाही. मग येऊन पोचलो वैभववाडीत. तर तिकडे काय आमका नाश्ता भेटणार नव्हता, म्हणून जरा एक वडापाव खाऊ केला. वडापाव खाऊन झालो, डायरेक्ट निघालो मग खांबाळ्याच्या दिशेने जाऊ. येऊन तर पोचला होता. तर मंडळी, हा देऊळ कोणता आहे तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर येऊन पोचला मामाच्या घरी. तर आपल्या बॅग वगैरे पण ठेवायच्या होत्या. मग बॅग वगैरे ठेवून निघाला सरळ मग नवऱ्याच्या घरी जाऊ. मग इकडे येऊन बघतो तर टेम्पो पण आलो होतो. तर आपल्या पोरांनी सगळ्यांनी बसून घेतला नाही होता, सामान वगैरे पण भरून घेतला नाही होता. तर आम्ही निघालो सरळ सांगळवाडीत जाऊ. लग्न सांगळवाडीत लागणार होता. नवऱ्याची गाडी पण आमच्या पाठोपाठच होती. तर काय सजवला नाही होती ती बघा. तर आम्ही डायरेक्ट येऊन पोचलो सांगळवाडीत. तर आमका तिघांका नवरं वाजवत न्यायचं होतो. तर इकडे सगळा लग्नाचा वराड पण आला होता. मग आम्ही लगेच सामान लावून घेतला, कारण लग्न लागतच होतं तिकडे. व लग्न तर लागला, मग वाजूक सुरुवात केला. मग आमचं वाजवून पण झाला होता. मग पहिले इला होते जेवणासाठी, सुट्टी नाही द्यायची, कारण का नंतर लगेच गर्दी होता. तर मंडळी बघू शकताय कोकणातील लग्नाची पंगत. तर मंडळी जेव्हा जेवू, तर जेवण पण काय भारी बनवलं नाही होतं, काय सांगू तुमका. तर इकडे आम्ही जेवण वगैरे आला होता बसू. तर मॅजिक काय आपल्या खांबाळ्यातल्या काकांची होती, ओळखीची होते. तर ह्याच्या काय मनात इला, तर ह्यो बघा इकडे स्टेरिंग पिळवटत होतो. आमका इकडे भीती वाटत होती, कारण का गाडी उतारकच होती, कधी पण पुढे जाऊ शकली असती. मग आमका परत वाजूक जायचा होता. तर मग परत वाजूक सुरुवात केला. तर आपला वाजून पण झाला होता. तर मंडळी इकडे आपले फॅन भेटले. तर माका बोलता की तुका इंस्टाग्रामवर बघितलंय, ब्लॉग बनवतोस. तर यांचं पण थोडं व्हिडिओ काढलंय. तर चांगलं वाटलं ऐकून. तर आमचा वाजून पण झाला होता. मग सामान वगैरे सगळं भरून घेतला. मग इकडे ग्रुपच्या पोरांसोबत जरा बसला होता. तर आमचं कीबोर्डिस्ट बघा. तर मंडळी आम्ही जिथं जेवू बसला होता, तिथं आमच्या सिद्धाने एक मॅटर केला होता. तर तो बघा कसं पळवतो. त्यानं एक लादी तोडला नव्हती तिथली. तर लादी तोडून पळवतो, बघू शकताय. मग जरा इकडे तिकडे असेच फिरवता, कारण कंटाळा गेलो होतो. मग फिरून पण झाला. मग टेम्पोत लगेच सामान भरून घेतला, कारण आपल्या खांबाळ्यात जायचा होता. तर नवऱ्याची गाडी पण निघाली होती. मग आम्ही पण लगेच निघालो. तर आपल्या पाठवून मग नवऱ्याची गाडी वगैरे येत होती, बघू शकताय. जाताना जरा नवऱ्याक वाजत गाजत नेला. तर मंडळी कीबोर्ड वाजवत आहे तो माझा मामा आहे सबको. तर येऊन पोचलो खांबाळ्यात. तर आपल्याला लगेच वरात वाजवायची होती. तर सगळा सामान वगैरे पण काढून घेतला वरात लागणारा. तर लगेच वरात वाजवूक सुरुवात केला.
तर आपली वरात वाजून रात्री 8 वाजता झाली. तर सामान पण भरून घेतला. तर इकडं चिवडं वगैरे दिला नाही होतो. तर सगळे एकत्र मग खात होता. तर मंडळी आज आमच्या मेहनतीचे पैसे आमका एवढे भेटले होते. तर एवढी टीप उडाली होती बघू शकताय. तर आपल्या सामान पण पोचवायचा होता घरी. मग काय घरी येऊन पोचलाव. तर सामान वगैरे सगळं उतरवून घेतलाव. तर ह्यो माझ्या मामाचं पोरगो असा. तर त्याला लय आवड हा वाजवूची. तर पहिलो इलो आणि आधी पहिले करणे घेऊन गेलो. मग आम्ही सामान वगैरे ठेवून जात होतो परत नवऱ्याच्या घरात. तर आपल्या इकडे जेवूचा होता. तर जेवला वगैरे आणि मग परत निघाला घरी जाऊसाठी. तर आजचा ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा आणि फॉलो करू विसरू नका.